नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आम्ही भुईमुगाच्या शेंगासाठी बियाणे फोडण्याचे काम करत आहे. आमच्याजवळ गेल्या वर्षीचे फुले प्रगती हे बियाणे आहे. या बियाण्यामध्ये आपण घेत असताना चांगल्या प्रकारचे बी आपल्याजवळ असावे यासाठी चांगली बी निवडत आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आता पुढे दाखवतो की कशा प्रकारे आम्ही बी निवडतोय आणि त्या प्रकारे त्याची फोडकाम करून टोकण्याचे काम पूर्ण करणार आहे. तुम्ही आता बघू शकताय की यामध्ये ही जी शेंग आहे या शेंगामध्ये ही पूर्ण टर्पल यामध्ये भरलेला आहे. अशा प्रकारची शेंग ही घ्यावी लागते. तर तुम्ही बघताय ह्याच्यावरती सुरकुत्या कुठल्याही प्रकारच्या नाहीमध्ये आणि ज्या मी बाजूला केलेल्या आहे त्या अशा प्रकारच्या आहेत. ज्यांच्यावरती सुरकुत्या आहेत ज्या बियाण्यावरती हे अशा प्रकारे आहे. या दोन्हीमध्ये तुम्हाला फरक जाणवेलच. चांगल्या प्रकारचे जे बियाणं आहे ते कसं असतं आणि खराब अशा प्रकारचं असतं. यामध्ये सुरकुत्या पडलेलं जे बियाणं असतं हे उगवण्यास थोडं त्रासदायक असतं, उगवत नाही व्यवस्थित. मात्र जे अशा प्रकारचं जे बियाणं असतं जे टच्चर भरलेलं असतं, आपण मराठी भाषेमध्ये याला जास्त टच्चर असा शब्द वापरला जातो. हे अशा प्रकारे बियाणं असावं. तुम्हाला मी दाखवतो की बियाणे साधारण कशा प्रकारे निवडलं जातं. आता यामध्ये ही शेंग बघा, ही पूर्ण गोल आहे. ही गोल असलेली शेंग आहे. ही अशा प्रकारची शेंग फोडण्यासाठी घ्यावी. साधारण त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे चांगलं बियाणं मिळू शकतं. पण जर तुम्ही एक अशी नॉर्मल ज्याची बी वगैरे गोल असून सुद्धा पण ती खराब वगैरे झालेली असते, अशा प्रकारचे बियाणे निवडू नये आपण. आता ही तुम्हाला मी फोडून दाखवतो जी मी चांगली आहे म्हणते ती. यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे भरलेली आहे. आणि ही जी भरलेली नाही अशी दाखवतो. आपण शेंगा अशा प्रकारे निवडायच्या की ज्या पूर्णपणे टर्पलापर्यंत ज्याची शेंग आहे अशा प्रकारपर्यंत. बघू शकता. असे कोणत्याही प्रकारे असे बियाणे निवडा की जे साधारण पूर्णपणे टच्चर भरलेलं असेल आणि त्याच्यावरती सुरकुत्या नसतील. सुरकुत्या ज्या असलेलं बियाणं असतं ह्या बियाणामध्ये याचं वय कमी असतं, त्याच्यामुळे हे सुरकुतल्यासारखं होतं. म्हणजे समजा जर कोणती तरी जी शेंग आपण उपडल्यानंतर ज्यावेळी आपण शेंगाचा जाळा उपडतो त्या टायमिंगला ही बियाणं पूर्णपणे भरलेलं नसतं, त्याचं वय त्यापर्यंत झालेलं नसतं. त्यामुळे ते काय होतं की अशा सुरकुतल्या तयार होतात. आणि हे जे आहे त्याचं पूर्ण वय भरलेलं असतं. पूर्ण वयाचं जसं आपण आता ऊसामध्ये 9 महिन्याच्या वरती एक 9 ते 10 महिन्याचा ऊस आपण घ्यायला बघतो, हे तशा प्रकारचं आहे की याचे पूर्ण वय भरलेलं आहे. हे कसं ओळखायचं की बाबा ही टच्चर भरलेलं आहे, याच्यावरती सुरकुत्या नाहीत, नाहीतर शेंगांच्या जी फोलपोटापर्यंत याची शेंग आहे, अशा प्रकारे ओळखायचं की बाबा याचे वय पूर्ण भरलेलं आहे. फुले प्रगती हे बी जे आहे यामध्ये फक्त 2च दाणे असतात, 2पेक्षा जास्त नसतात. या अशा प्रकारे. आता यामध्ये कधीतरी काढत असताना अशा प्रकारे फोलपाट वगैरे निघून जातात. हे अशा प्रकारे बियाणं वापरू नका. त्यामध्ये जर बियाणं तुम्ही असं वापरला तर हे उगवत नाही. कारण की याची जी उगवण करण्यासाठी जी लागणारी जी म्हणजे एक पार्ट आहे तो हा पापुद्रा पण त्यासाठी लागतो, तरच हे उगवण होऊ शकते, नाहीतर उगवण होऊ शकणार नाही. धन्यवाद.